ही आता सगळ्यात मोठी बातमी असेल. हो, ब्रेकिंग स्टोरी ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग आहे. ही देशातली सगळ्यात मोठी बातमी. नरेंद्र मोदी पिछाडीवरती आहेत 6300 मतांनी पहिल्या फेरी अखेर. हे अत्यंत म्हणजे भले हे चित्र नंतर बदलेल पण किमान ते पिछाडी सुद्धा जाणं हे काय इंडिकेट करतात. जर नरेंद्र मोदींना तिथे पहिल्या फेरीपासून आघाडी असणं अपेक्षित तिथे होतं. तिथे 6000 मतांनी. बरं 6000 इज अ बिग फिगर. इथली मी रॅली बघितली होती अखिलेश यादवची आणि राहुल गांधीची जी रॅली होती ती पिक्चर्स ती व्हिज्युअल्स खूप ह्यूज होती. म्हणजे तिथे यावेळेस फाईट होईल असं अपेक्षित. अजय राय तिथे माझे उमेदवार आहेत तिथे काँग्रेस आहे ते तिथे ऑलरेडी लढले होते. एकदा आम आदमी पक्षाकडनं लढले होते माझ्या मते तिथनं. आणि त्यांनी नरेंद्र मोदींना किमान तिथे पिछाडी मिळणं एका राऊंडमध्ये सुद्धा दिस इज ऑल्सो अ मेसेज. भले निकाल वेगळा लागेल नरेंद्र मोदी जिंकतील मोठ्या फरकाने जिंकतील पण किमान एका आघाडीत एका फेरीमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवरती पडले होते. हा खूप मोठा या क्षणाचा ह्या क्षणाने म्हणजे ही बातमी मध्ये फुल स्क्रीनवरती आपण पुन्हा दाखवूया. ही बातमी उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्षाने मुसलमानांमध्ये वाराणसीमध्ये सगळ्यात मोठी बातमी आहे. वाराणसीमध्ये स्वतः खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या फेरी अखेर तिथे पिछाडीवरती आपल्याला पडताना दिसत. 4000 मतांची पिछाडी आता ही दिसते साधारणपणे. पण नरेंद्र मोदी पिछाडीवरती आहेत. अजय राय आघाडीवरती आहेत. माझ्या मते जर हा कल 1-2 तासासाठी जरी किमान झाला तर देशासाठी देशाचं लक्ष पुढचे काही तास फक्त आणि फक्त याच बातमीकडे राहणार. माहिती याच्यापेक्षा मोठी बातमी या क्षणाला देशातनं कुठलीच नाही. तिथं नरेंद्र मोदी हे सध्याच्या सुरुवातीच्या काळात 4000 मतांनी पिछाडीवरती असणार आहेत. हेमंत देसाई सर, हे वातावरण बदलू शकतं म्हणजे आपण आता म्हणजे बदलू शकतं ते. पण पिछाडीवरती असणं मोदी याचा अर्थ अन्य नेते जे आहेत अमित शहापासून अन्य नेते त्यांची सुद्धा काय स्थिती आहे. बडे बडे नेते राजनाथ सिंग हेही बघायला गेलं पाहिजे. वाराणसीमध्ये अजय रायांचा एकच मुद्दा होता की वाराणसीचं जे काय मंदिराचं जे काय पुनर्निर्माणाचं संपूर्ण रिडेव्हलपमेंट केलं ते नीट पद्धतीने झालेलं नाही एवढाच त्यांचा मुद्दा होता. आता वाराणसीची डेव्हलपमेंट झाली नाही असं कोणी म्हणणार नाही. झालेली आहे. त्यांनी रिसोर्सेस तिथे टाकलेले आहेत. पण लोकांनी जर ठरवलं असेल की नको आहेत आता आहे आम्हाला कंटाळा आला नाही तर भाजपला सरसकटपणे केवळ मोदींचं जर असं अवस्था होत असेल तर अन्य नेत्यांची काय अवस्था होईल पक्षाची. किमान मी काय म्हणतो की हे कल तुम्ही परत ही गोष्ट रिपीट करतो. कदाचित ते निकाल बदलतील नरेंद्र मोदी परत आघाडी घेतील कदाचित विजयी पण होतील पुढच्या काळामध्ये. पण सुरुवातीच्या कलांमध्ये ते पिछाडीवरती होते तर एक थोडंसं तिथे तुम्ही आज ज्यांच्या नावावरती आज निवडणुकीतला एकमेव चेहरा कुठला होता कुठलाच मुद्दा नव्हता. निवडणुकीतला एक मुद्दा होता की मोदींचा चेहऱ्याच्या पलीकडे कुठलाच मुद्दा नव्हता निवडणुकांमध्ये. तर नरेंद्र मोदीला तिथे पिछाडी तिथे मिळताना दिसत असेल तर हा नक्की मेसेजिंग आहे. म्हणजे हे आकडे आहेत आणि हळूहळू तो गॅप भरत चाललाय. आपण जो गॅप बघतोय मगापासून 272 218 होता मगाशी तो आता तो 272 आणि 218 220 वर झालाय. हा गॅप दोघांमधला कमी होत चाललाय. हे कल सुरुवातीला अर्थात पुढे हे कल कसे राहणार आपल्याला ते बघायचं. पण ही सध्याच्या क्षणाला माझ्या मते सपा जर 33 ठिकाणी तिथे आघाडीवर पुन्हा एकदा मी सांगतो आमच्या एआय एक्झिट पोल मध्ये झी न्यूजच्या एआय एक्झिट पोल मध्ये आम्ही 55 जागा सांगितल्या होत्या तिथे की 55 जागा 50 ते 55 जागा तिथे भाजपला मिळतील आणि माझ्या त्याच दिशेने कुठेतरी हे सध्याचं चित्र दिसते. पण समाजवादी पक्ष 33 जागांवरती जर तिथे आघाडीवरती असेल राहुल गांधी तिथे आघाडीवरती असेल तर तिथे किमान सध्याच्या क्षणाला अर्ध्या जागांवरती भाजप पिछाडीवरती. उत्तर प्रदेश हे असं राज्य ज्याने भरभरून गेल्या दोन्ही टर्ममध्ये 2014 2019 दोन्ही वेळेस सर्वात जास्त सीट्स ज्या मिळाल्या होत्या तर त्या उत्तर प्रदेशमधनं पहिल्या टर्ममध्ये 72 दुसऱ्यांदा 62 जागा मिळाल्या होत्या. मोठा त्यांच्यासाठी देशातलं सगळ्यात मोठं राज्य जिथून सगळ्यात जास्त सीट येतात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला फार मिळताना दिसत नाहीये. कमलेश अत्यंत महत्वाचं सांगतो की 80 पैकी 80 जागा यावेळी आम्हाला मिळतील असं मोदींनी इनिशियल स्टेजला सांगितलं होतं. एकही जागा मिळणार नाही यांना. रायबरेली सकट सगळ्या ठिकाणी धुवा उडेल असं म्हणाले होते. असं जर असेल तर फारच महत्वाची गोष्ट आहे. हे फारच म्हणजे देशातलं आपण एकदा ना थोड्या वेळात आपण देशातल्या इतर राज्यांमधलं काय चित्र ते आपण बघूया. इतर राज्यांमध्ये कसं चित्र आहे आपण एकदा ग्राफिक्स मधून लोकांना दाखवूया आपल्या प्रेक्षकांना की कुठे कुठे काय काय. मला विशेष करून उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार गुजरात राजस्थान ही जी 5 राज्य आहेत जिथनं गेल्या वेळेस भाजपला मोठं यश मिळालं होतं तिथे काय चित्र असणार आपण हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. थोड्याच वेळात आपल्यासोबत आणखी एक पाहुणे जोडले जाणार आहेत. राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार. पण दिनेश गुडेजी हे चित्र उत्तर प्रदेशमधनं 33 जागांवरती समाजवादी पक्षाने आघाडी घेणं नरेंद्र मोदींनीच पहिल्या फेरीमध्ये पिछाडीवरती असणं हे खूप स्ट्रॉंग इंडिकेटर म्हणाला तसं आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. हे खरं आहे. जगातली मोठी बातमी.